सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत बुधवारी हजारोंची गर्दी उसळली। आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। ढोलताशांच्या गजरात आणि जय श्रीराम, भारत माता की जय या सर्व घोषणांमध्ये ही पदयात्रा पार पडली। पुणे नाका येथील गणपती बाप्पा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूजनाने पदयात्रेचा प्रारंभ झाला। यावेळी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पुरुषोत्तम बर्डे, निवडणूक प्रमुख श्रीकांत घाडगे, उमेदवार आनंद कोलारकर, पद्माकर काळे, उत्तरा बर्डे बचुटे, श्रद्धा पवार, सरचिटणीस सुद्धा आळीमोरी, सतीश कुदळे, किरण पवार आदी उपस्थित होते। यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की प्रभाग 7 हे माझ्यासाठी कुटुंबासारखे असून या भागाने मला दीर्घकाळ सेवा करण्याची संधी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या पाठबळावर प्रभागासह शहरांच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे। जुना पुणे नाका ते राघवेंद्र मठ परिसरापर्यंत काढण्यात आलेल्या या पदयात्रेत नागरिकांनी औक्षण, पुष्पवृष्टी आणि रांगोळ्यांच्या माध्यमातून उमेदवारांचे स्वागत केले। ही पदयात्रा भाजपच्या विजयाची नांदी असल्याचा विश्वास मतदारांनी व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 7च्या भारतीय जनता पार्टीच्या विजयाची ही नांदी आहे। आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला या प्रभागामध्ये सुरुवात झालेली आहे। मी विशेषतः प्रभाग 7च्या सर्व नागरिकांना व मतदार बंधूंना विनंती करतो की 2012ला आपण सगळ्यांनी मला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली। 10 वर्ष आपण या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यामुळेच मी शहरात विकासाची छाप टाकू शकलो। तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालोय। मी निश्चितच कुठल्याही मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना प्रभाग क्रमांक 7 हे माझं घर आहे, माझं कुटुंब आहे, या भावनेतनं या प्रभागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। नगरसेवक असताना इतके प्रभावी कामं केलोय। आता तर शहराला 3 आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत। मी सर्व मतदारांना विनंती करतो, विशेषतः माझी ज्या जागेवरती मी प्रतिनिधित्व करत होतो ती जागा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडनं पद्माकर नानासाहेब काळे यांच्यासाठी आपण घेतली, त्यांना उमेदवारी दिली। आपण सर्वांनी माझं कामाचं प्रतिनिधित्व म्हणून पद्माकर नाना काळे साहेबांना विजयी करावं। त्याचबरोबर आमचे गुरुवर्य व मार्गदर्शक पुरुषोत्तम बर्डे साहेबांची कन्या या देखील या निवडणुकीला उभारलेली आहेत। श्रद्धा किरण पवार असतील, आनंद कोलारकर असतील, या 4 उमेदवारांना आपण पॅनल टू पॅनल मतदान करून विजयी करावं। संपूर्ण प्रभागाची विकास कामं करण्याची जबाबदारी मी जरी आमदार असलो तर ज्या पद्धतीने नगरसेवक म्हणून काम केलं, मी स्वतः या प्रभागात लक्ष घालून सगळे कामं करून घेईल हा विश्वास प्रभाग 7च्या जनतेला देतो। मला वाटतं 2012 साली आणि 2017 साली दोन्ही वेळेस लोकांनी एकतर्फी स्वीकारलेला आहे। आज बर्डे साहेब, आम्ही नाना काळे साहेब सगळेजण एकत्र आलेलो आहोत। त्याचबरोबर विजय देशमुख मालकांची ताकद सुद्धा आपल्या सगळ्यांना सोबत आहे, त्यांचा आशीर्वाद या पॅनलला आहे। तर सगळे भारतीय जनता पार्टी, सगळे ज्येष्ठ सहकारी आज इथं प्रतापसिंग चव्हाण काका आहेत, जयवंत भैया सलगर आहेत, पलवान सूरज बनगर आहेत, ही सगळे सहकारी या ठिकाणी एकत्रित काम करत असताना मी विश्वास देतो की हा पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून येईल हा विश्वास आपल्याला सगळ्यांना